डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशात म्हणावा तितका मान दिला जात नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे टाउन हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून त्याचं उद्घाटन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. मिलिंद बल्लाळ यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण झाले तरच घटनेचे रक्षण आणि अपेक्षितांचा विकास होईल असं सांगितलं. भारतीय समाजात समावेशता असणं गरजेचं आहे, परंतु प्रचलित राजकारण त्यास बगल देत आहे असं निरीक्षण श्री बल्लाळ यांनी नोंदवलं. समाज आत्मविश्वास गमावून बसल्याचं अनेकदा जाणवते, कारण तो बाबासाहेबांच्या शिका संघटित व्हा, संघर्ष करा या मंत्रापासून भरकटला आहे असंही बल्लाळ यांनी स्पष्ट केलंय. आव्हाड यांनी या घटनेवरती होत असलेल्या आघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि हे प्रयत्न थांबले नाहीत तर देशाचे तुकडे होतील अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. महिलांना मतदानाचा हक्क घटनेने दिला असला तरी मतं विकू नका असं सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या मात्र लाडक्या बहिणींनी ते ऐकलं नाही असंही ते म्हणाले. भारताने इराणच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. सरकारच्या विविध संस्थांच्या माध्यमातून मूलभूत हक्कांची पायमल्ली करत असून त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जातो अशी टीका आमदार आव्हाड यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना पुष्पांजली अर्पण करावा. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि तुम्हा सर्वांचे लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करावा. ज्ञानाचं प्रतीक म्हणून पुस्तकरूपी भेट देऊ आणि आपल्या साहेबांनाही पुस्तकरूपी भेट देऊ त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. बाबासाहेब स्वतः पुढे पत्रकार होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. मी प्रदर्शन बारकाईने पाहिलं तर त्याचा सुद्धा इथे तुम्हाला उजळता उल्लेख दिसेल. 1920 साली मुकनायक नावाचा त्यांनी पहिल्यांदा साप्ताहिक काढलं. मग 1927 साली त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं एक पुन्हा नियतकालिक काढलं. 28 साली समता नावाचं काढलं. 30 साली जनता काढलं आणि 1956 साली प्रबुद्ध भारत याचं त्यांनी प्रकाशन केलं आणि ते व्यवस्थित काढायचं. त्याचं कारण असं होतं की केवळ त्यावेळेच्या घडामोडी आपण द्यायच्या नाहीत, तर त्या घडामोडींमागचं जे काही समाजकारण आहे, राजकारण आहे आणि जे विचारमंथन आहे ते बाबासाहेबांची तळमळ होती की ते लोकांपर्यंत जायला पाहिजे. लोकांनी त्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. पहिल्यांदा सांगितलेलं जेव्हा मतदानाचा अधिकार दिला की तुमची मतं विकू नका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं तुमची मतं विकू नका, गरिबीत दिवस काढा पण कशाचेही पैसे घेऊ नका, एक वेळ अंगावर कपडे नसतील तरी चालतील, कालचे कपडे आज धुवून घाला पण स्वतःला विकू नका. पण नेमक्या या समाजात तेच घडते. 1000, 2000, 3000 ते मत लोक लाईन लावून मतं घेतात पण पैसे घेतात. मग याच्यासाठी तुम्हाला दिलेला अधिकार. इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेला महिलांना मतदान मिळवण्यासाठी 300 वर्ष लागली. 300 वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा पुढे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. हा भारत हा पहिला देश आहे इथे ज्या दिवशी संविधान आलं त्या दिवशी महिलांना मतदानाचा अधिकार आला. आणि आमच्या महिला 1,500 रुपये लाडकी बहीण मिळाली की जसं माझं नेहमीच असतं की हे संविधान नाही, हा भारताचा आत्मा आहे. ज्या दिवशी तुम्ही या संविधानाला हात घालाल तुम्ही या भारताचे तुकडे तुकडे केलेले असतात. कारण का भारत हा एका रंगाने नटलेला नाही आहे, हा भारत हा विविध रंगी आहे. भारताचा अभ्यास करायचा असेल तसं ईशान्येकडे येऊन दक्षिणेकडे या, दक्षिणेकडनं वर्ण चालत गुजरातच्या मार्गे परत काश्मीरला जा आणि काश्मीरवरनं परत ईशान्येकडे जा. तुम्हाला समजेल की भारतामधले रंग किती आहे. आणि म्हणून जनगणमन ऐकताना पूर्ण जनगणमन ऐकताना ते किती हुशारीने लिहिलेलं आहे आणि कसे त्याच्यात सगळे भारताचे रंग, भारताच्या नद्या, भारताचे डोंगर दऱ्या यांचं कसं वर्णन आहे त्या जनगणमनमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे तिथे.
काय दुर्दैव आहे की गोव्याला बीजेपीचाच मुख्यमंत्री, तिथे मुख्यमंत्री सांगतो की गोमांसावरती आम्ही सबसिडी देऊ, स्वस्तात देऊ, बाजूला महाराष्ट्र, गोमांस खाणाऱ्याला मारूनच टाकू. या देशात आणायचा कायदा तुमचा पक्ष आहे ना, तुम्ही एक कायदा आणा ना, तुमचा पक्ष ज्या ज्या देशावर राज्यात आहे तिथे सगळीकडे एक कायदा आणा. तुम्ही सांगा ना केरळामध्ये निवडणूक लढवत आहे की आम्ही केरळामध्ये निवडणूक जिंकलो तर गोमांसावरती बंदी आणू, सांगा सांगा. तमिळनाडूमध्ये पण मग काय सांगत नाही तुम्ही? काय गोव्यामध्ये सांगत नाही तुम्ही गोमांसावर बंदी आणू? ती नेमकी महाराष्ट्रातच का हवी असते तुम्हाला? हे प्रश्न विचारले की लोक असे त्या काय जितेंद्र काही प्रश्न विचारतो, हे काय बरोबर आहे, हे काय काय बरोबर आहे, बरोबर काय? कोणाला काय खायचंय, कोणाला काय प्यायचंय पिऊ द्या ना, तुमच्या बापाचं काय जातंय? आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानात फंडामेंटल प्रिन्सिपल, मूलभूत स्वाधिकार जे आहेत त्याच्यातनं दिलेलं ना, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच. बोलायला गेले की तू कुणाला कामराला पण आतमध्ये आणि बाकी जे बोलतात तेही आतमध्ये लावलेलं आहे. कसे काय बोलणार बल्ला साहेब? जरा बोललं की एनसी नौपाड्यामध्ये. आजकाल पोलिसांना काही कामच नाही, जरा फोन आला एनसी. असं नव्हतं, पोलीस कोणाच्या फोनवर काम करत नव्हते. एक छेन्नींची मुलाखत आहे, त्या गँगस्टरच्या वरून बोललाय, त्या गँगस्टरसाठी एक आमदाराने फोन केला त्यांना, तर झेंडेंनी काय उत्तर दिलं हे ऐकण्यासारखं उत्तर.